सो हॅलो गाईज, माझ्या बरोबर आहे आमचे सर तुषार दिवटे सर, जे आहे आमचे बँक मॅनेजर. बँक मध्ये काम करतात. तेच मग कोणी मी स्टाफ आहे बँकेचा. बँकेचे स्टाफ आहे. तर सर तुम्ही आठवड्यात किती दिवस सुट्ट्या घेतली? आठवड्यात माझ्या 4 सुट्ट्या झाल्या ते. गाईज माझ्या पण जवळजवळ 2 सुट्ट्या झालेल्या आहेत. तर माझ्या सुट्ट्या झाल्या कधी मला आठवत नाही, पण दोन सुट्ट्या झाल्या. 14 दिवस. 3 सुट्ट्या झाल्या तुमच्या. माझ्या 2 दिवस सुट्ट्या. त्यामध्ये उशिरा आले तुम्ही. तर तुम्ही काय मारले आज? आज मी शोल्डर मारतोय. आज पण उशीर झाला यायला. किती वाजता आले तुम्ही? 9 वाजता आले का? 9:15 आलो. 9:15 आले. अरे बाप रे बाप. तर सर खूप चांगलं गायडन्स करतात. सरांबरोबर मी कधी सेट मारले होते, तर सर खूपच म्हणजे हेवी सेट घेतात एकदम. तर सर मग तुम्ही सांगा, तुम्ही आंबरस खाल्ला का? आंबरस आता उद्यापासून पूजा झाली. हा, अक्षय तृतीया कधी? उद्या आहे का? उद्या हा, अक्षय तृतीयाच्या काही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि या ठिकाणी सुशांत सर त्याच्याकडे माहिती द्या जरा. तुम्ही काय वर्कआउट काय केले आज चेस्ट मारली चेस्ट शोल्डर गोरीला की जसं करोगे का? नाही एवढी पण पंप नाहीये. आणि तुषार सरांची सॉरी सुशांत सरांची आम्ही काल एक खूप चांगली रील बनवली आहे. लवकरच आपणास भेटीस येते. कोणती रील आहे ते सांगू शकता का तुम्ही? काय क्रिकेट दाखवणार आहे तुम्ही? आयपीएल दाखवणार आहे? जिम वर्कआउट मध्ये क्रिकेट कसा इन्व्हॉल्व होतो? क्रिकेट कसा वर्कआउट करतो? एव्हरेज क्रिकेट प्रेमी. क्रिकेट प्रेमी म्हणजे तुम्ही जम्पिंग जॅक्स मारता जेव्हा तुम्हाला क्रिकेटची आठवण बॅटिंग आणि बॉलिंग ते जरा वरचे आम्ही बनवलंय. लवकरच तुम्हाला दिसेल. बरोबर, तुम्ही वर्कआउट करून घ्या. तुम्ही खूप दमलेले वाटताय. एकदम लागलाय. तर बरोबर आहे. उद्या अक्षय तृतीया सगळ्यांना शुभेच्छा. अक्षय तृतीयाच्या खूप शुभेच्छा. उद्यापासून आंब्याच्या प्राइस कमी होतील ना? उद्यापासून नाही, पुढच्या आठवड्यापासून. पुढच्या आठवड्यापासून उद्या भरपूर प्राइस आहे. हा, तर तुम्ही आंबे घेतले का? अजून घ्यायचे ते. म्हणजे तर तुम्हाला सांगतो, मी रिसेंटली ना 1 डझन आंबे घेतले होते. तर मला पडले होते 1,500ला. तर आता तुम्ही बघा, आता तुम्हाला तरी मी सांगतो नाही अक्षय तुमच्यानंतर प्राइस कमीच होणार एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कितीला पडतील तरी? 900ला तरी? नाही एक 600 650 डझन. बरोबर. ते भाव सरांचे करेक्शन आहे ना, सरांचे करेक्शन प्रॉपर पुणे करत. आम्ही कसे आउटसाइड आपले भरपूर टॅलेंट आहे. आम्ही सगळे जिम मध्ये त्याला टॅलेंट म्हणून हाक मारतो. हो, थँक्यू. याच्या मागे हिस्ट्री सांगू शकता का? तो आल्यापासून जिमच्या पहिल्या दिवसापासून एक टी शर्ट घालायचा. टॅलेंट नाही, नावातच टॅलेंट आहे. हा, नावाचं टॅलेंट आहे. मग त्या टी शर्ट मुळे तुमचं नाव टॅलेंट आहे. आम्ही पाडले. आणि त्याच्या मागे आमचे आहेत अजून ते ब्लॉग मध्ये सर आलेले नाही. येणार कांबळे सर लवकरच येणार. तर त्यांनी ते मला नाव दिलेलं आहे टॅलेंट. नावातच टॅलेंट आहे. असे भारी शर्ट नाही. याला काय अर्थ आहे का? तुम्ही जिमला का आले नाही का असे? त्यानंतर कॉफीला काय चुकीला माफी नाही, पण त्याचं पण शेवटचं म्हणजे त्याचे दात पुढे, त्याला बिस्किटचे पुढे. बरोबर आहे. आणि मी माझं चुकीला माफी नाही असं याचं पण एक काय म्हणतात त्याला वर्जन केलं होतं की चुकीला कॉफी नाही. कुणी केलं होतं? तुषार सरांनी केलं होतं. तुषार सरांनीच गेलं. चुकीला कॉफी नाही, कारण ते आमचे जिम ट्रेनर कमी, लव गुरु जास्त आहे. बरोबर ना सर? लव गुरु जास्त. लव गुरु 9:30 नंतर गाणे हे सगळे आशिकीचे असतात. म्हणजे सगळे फॅन आहे त्या गाण्यांचे. आपण सरांची प्लेलिस्ट जी आहे एकदम जबरदस्त प्लेलिस्ट आहे. एक नंबर पासून तर पार डीजे वाय दिस कोलावरी. म्हणजे समजा एखादा म्हणतो मला मोटिवेशन नाही, तो ते गाणे ऐकून ये मेरी तो चली गई है, अब वर्कआउट करके बॉडी और उसके शादी में जाके क्या बोलते हैं मसल शुरू करूंगा, मतलब अशा सरांचे गाणे असतात. तर हा आहे आपला पहिला ब्लॉग. आता याच्या आधी पॉडकास्ट प्लस ब्लॉग कम पॉडकास्ट केले आपण शूट, पण हा पहिला ब्लॉग आहे. तुषार दिवटे सर आणि सर तुमच्या चॅनल साठी भरपूर शुभेच्छा. एटेक्स जिम कडून, आमच्याकडून, सगळ्या मेंबर्स कडून. माझ्या चॅनलचं नाव आहे बिहाइंड डीबी. आणि काहीच सरांची माझी अजून खूप भारी ओळख म्हणजे सर ढोल पथकाचे खूप भारी ढोल वाजत आहे. आय थिंक राजश्री शाहू. मी जॉईन केलं होतं मागच्या वर्षी. तर खूप म्हणजे खूप चांगलं ट्रेनिंग आणि खूप भारी ऍक्टिव्हिटीज घेतल्या. खूप दररोज ट्रेनिंग, जवळजवळ 2-2.5 तास ट्रेनिंग चालायची. ती जवळजवळ तिकडं पुढं AISSMS च्या ग्राउंड, ऑल इंडिया श्री शिवाजी RT. तर ते पण म्हणजे खूप असं भारी वातावरण होतं ना. मला ढोलचं काही माहित नव्हतं. मी ढोल स्वतः पॅक केला, ढोल वाजवायला शिकलो.
खूप म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता सर. आणि असं शिकवलंय की आता मी त्यावरची पण पार्टिसिपेट करणार आहे. नक्की नक्की आणि सर, तुम्हाला मोस्ट आमचा वेलकम. ब्लॉग पण लवकरच टाका. आपला परिवारच येतो, Yes. हा एक तसा परिवार आहे, तसाच एक तो तो एक परिवार आहे. आमची क्रिकेटची टुर्नामेंट पण झाली. त्यात आम्ही लिस्ट दीज आर द विनर्स. स्टार विनर लोक आहे, विनर लोक आहे, विनर लोक आहे. तर हॅलो गाईस, तर हे बघा कोण आले. हो, तुषार सर आले, आमचे आहे लव गुरु. ट्रेनर कमी आणि लव गुरु जास्त. सर आज गाणे बंद झाले आहे सर. आज शनिवार आहे, लवकर जिम बंद करताय बघून. एक प्रेमाचा आपण, सल्ला यांचा भरपूर असतो. व्यायामाचं सोडून बाकीच्याकडे दुर्लक्ष करू नका. जसं तालमीत म्हणलं जातं की पैलवान जे जपलेत ते तालमीने जपलेत. त्यांचं एक म्हण होतं की पैलवानांनी म्हणजे दुधात माती, म्हणजे पैलवानी मुलीकडे बघितलं तर दुधात माती, तर तसा विषय झालेला आहे. तर तुम्ही आज पण करा की ब्रह्मचारी तर घ्या, राहताल तुम्ही, आणि तुम्ही तुमची तब्येतीकडे लक्ष देतात. मुलींचा नाद सगळ्यांशी वाद, त्यामुळे तुम्ही मुलींचा नाद करू नका, व्यायामाकडे लक्ष द्या. शरीर संपत्ती ही आत्ताच बनते, ती कधी न संपणारी आहे, त्याची गरज आहे. सोनं चांदी मुली येतात जातात, पण तब्येत ही कायम राहते, ही तुला गरज आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष द्यावं, ही माझी इच्छा आहे, माझा आशीर्वाद आहे. तुम्ही मोठे पैलवान व्हावे. आणि बस, अजून काय नाही. दिसायला पण स्मार्ट. आम्ही तुम्हाला नाव सांगितलं लव गुरु म्हणून, तुम्ही म्हणताय मुलींकडे लक्ष देऊ नका. तुम्ही हे चुकीचं केलंय. तुम्ही चुकीचं बोलताय. गुरु 9:30 नंतर आपल्या आशिकीचे गाणे गाणी तुम्ही जे म्हणताय, ही गाणी त्याच्यातून तुम्ही काय घेता हे महत्वाचं आहे. आम्ही आशिकीचे गाणे जर तुम्ही घेताय आम्ही तर प्रेम प्रेम घेतो. प्रेम घेता. प्रेम. प्रेम वेगळं. प्रेम हे असं आहे की देवाने खूप सुंदर असं एक वस्तू बनवलंय, एक देखील प्रेम आहे. प्रेम हे मुलींवर स्वतःच नसतं. प्रेम हे भावावर असतं, प्रेम हे आईवर असतं, प्रेम हे मित्रावर असतं, प्रेम मुलांवर असतं, प्रेम झाडांवर असतं. प्रेम व्यायामावर करा, प्रेम शरीरावर करा. बरोबर आहे. बस एवढीच इच्छा आमची. बरोबर आहे. सरांचं असं पण म्हणणं आहे की सरांची आज बॅच झालेली आहे गाईज. सर ऍप्स गुरु पण आहेत गाईज. क्रॉसफिटची मोठी बॅच आहे सरांची. जवळजवळ 1.5 तास बॅच चालते सरांची. सर आज कसं झालं तुमचं सेशन सर? व्यायाम घेणं म्हणजे माझं काम नाही, तर माझी आवड आहे. मी तर काम म्हणून नाही तर आवड म्हणून येतो. तो जोपासतो तो. त्यामुळं ऍप्स बॅच घेतो, त्यासाठी मुलं आवडीने येतात. क्रॉसफिट बॅच घेतात म्हणजे त्यांची एनर्जी तिथं युज करतात, तर त्यांची कुठली चूक होऊ नये, कुठली इजा होऊ नये. त्यांना ज्यासाठी ते येतात तिथं की काहीतरी मिळवायला, शरीराची ग्रोथ करायला, त्यांची फिटनेस वाढवायला, आणि ते मी देतो त्यांना बस. आणि मला किती म्हणजे तासाची बॅच असते, पण 1.5 तास होतो. पण 1.5 तास कसा होतो तो कळत नाही, कारण मी तो काम म्हणून नाही तर आनंद म्हणून करत असतो, आवड म्हणून. एक प्लॅन केलेला आहे की बॅच घ्यायची कशी. आणि सर घेतात रिले टाईप 4-5 आय थिंक रोप, त्यानंतर क्रॉस फिरणे, जम्पिंग स्क्वॉट्स. आणि सर मला एक सांगा फक्त, तुम्ही किती वर्ष झाले तसं मी 18 वर्ष या फील्डमध्ये 18 वर्ष फील्डमध्ये व्यायाम मी तसं 6वी-7वी असल्यापासून व्यायाम करतो. 18 वर्ष या फील्डमध्ये. आणि या ठिकाणी हे आमचे पंकज दादांचे इथं आगमन झालेले आहे. त्यांचे 2 गोष्टी गव्हर्नमेंट ऑफिसर आलेला आहे. तर तुम्ही आज काय वर्कआउट केलेलं? मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, भरभरून प्रतिसाद द्या. माझ्या मित्राला खूप नवीन काहीतरी उपक्रम करतोय, त्याला मदत करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर सगळ्यांनी जिम करा, स्वतःसाठी टाइम द्या. असेच चांगले आमचे ब्लॉग बघत जावा तुम्ही, तुम्हाला मजा येईल लवकरच. कार्डिओ एक्सरसाइज, क्रॉसफिट, त्याचं महत्व फक्त असंच नाही की चला गाणे चांगले लागले तर नाच. कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे तुम्ही तुमच्या हार्टला चॅलेंज, म्हणजे हृदयाच्या संबंधित स्नायूंना प्रदीर्घ काळ ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम जे ते आपण करतो, त्याला कार्डिओ म्हणतात. म्हणजे आपण हार्टला चॅलेंज देतो, त्यासाठी आपण क्रॉसफिट करतो. आणि हे गरजेचं आहे आजकाल, सगळ्यांनी केलं पाहिजे. ओके, चला आता हा पहिला पार्ट आहे, आपण लवकरच भेटणार आहे. लवकरच आपण भेटूया दुसऱ्या पार्ट मध्ये. तर असेच आमचे ब्लॉग बघत राहा. सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल. थँक्यू.